नमस्कार. आज आपण सीता मातेविषयी बोलूयात का? मला जरा आवश्यक वाटतंय. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये माता सीता या जनकाच्या पुत्री नव्हत्या, तर त्या रावणाच्या पुत्री होत्या. रावण आणि मंदोदरीच्या कन्या होत्या आणि मग त्या जनकाला सापडल्या, जनकाने सांभाळ केला, अशा आशयाची एक कथा कमेंट बॉक्समध्ये सांगितली. काही जणांनी शंका म्हणून विचारलं, हे खरंय का? काही जणांनी असंच असू शकतं असं सांगितलं, तेच सांगा असं सांगितलं. नाना तऱ्हेच्या नाना कथा. ते एक राजकीय नेते म्हणाले होते की 300 रामायण आहेत, त्यांनी नवं एक 301 रामायण लिहिलंय. त्याविषयी आपण बोलणार आहोत. जरा सविस्तर शांतपणे त्यावरही बोललं पाहिजे. पण मुळात भगवान रामचंद्र आणि माता सीता हे ईश्वरी अवतार होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. देव अयोनिजा असतो, म्हणजे तो जन्माला येत नाही, तो प्रकट होतो, देवाचं प्रकटीकरण होत असतं. माता महालक्ष्मी सीतेच्या रूपाने प्रकट झाल्यात आणि त्या भूमीतून आल्यात. जनकाच्या घरी आल्या म्हणून जानकी झाल्या. त्या भूमिकन्या आहेत, त्या भूमीतून जन्माला आलेल्या आहेत, हे लक्षात ठेवायला हवं. प्रकट झालेल्या आहेत, जन्माला आलेल्या नाही, प्रकट झालेल्या आहेत, हे लक्षात ठेवायला हवं. त्यामुळं उगाच त्या रावणाच्या कन्या होत्या, मंदोदरीच्या पोटी जन्माला आल्या होत्या, या असल्या भ्रामक कल्पनांना जरासं दूर ठेवूया आणि माता सीतेच्या बाबतीतल्या आयुष्यातल्या काही घटनांच्याकडे आपण जरा लक्ष देऊया. सीता अगदीच शांतपणाचं, सगळ्या गोष्टीचं प्रतीक म्हणून आपण बघत असतो. म्हणजे अगदी आपल्या पतीवरती, आपल्या आराध्यावरती, आपल्या ईश्वरावरती प्रचंड श्रद्धा ठेवणाऱ्या आणि त्याच्यासोबत आयुष्य कंठणाऱ्या व्यक्ती म्हणून आपण बघत असतो. सीता मातेने रामाशी साधलेला संवाद आपण जर बघत गेलो ना, तर त्या किती कणखर आहेत याची जाणीव आपल्याला होत राहते. किती कणखर आहेत. आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. म्हणजे रामाचा विवाह झाला, विवाहानंतर ते किती काळ राहिले असतील एकत्र अयोध्येमध्ये, आणि मग त्यानंतर वनवास कधी झाला असेल, नेमक्या त्या रावणाच्या ताब्यामध्ये किती दिवस होत्या, हे सगळे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पडतात. गंमत अशी असते की वाल्मिकी रामायणामध्ये हे स्पष्ट करून ठेवलेलं आहे, कोण किती काळ कसा आहे ते. सीतेचा आणि रामाचा संवाद सुद्धा, सीतेचा आणि अन्य व्यक्तीचा संवाद सुद्धा माता सीतेचा कणखरपणा सांगून जातो. याच संवादाकडे आपण आज बघणार आहोत. म्हणजे सीता चरित्र अभ्यासनाची ना माझी, ना सांगण्याची माझी क्षमता आहे, ना मी त्या पात्रतेचा आहे. मी फक्त हा संवाद कसा होतो आहे आणि तो वाल्मिकी रामायणात कसा आहे ते सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करणार आहे. मुळात आधी आपण काल बघूया, सगळा काळ कसा आहे. जेव्हा सीता मातेची भेट होते, अरण्यकांडामध्ये तो उल्लेख येतो. सीता मातेला रावण येऊन बघतो आणि अपहरणाचा तिथे त्या दिवशी येतो. अरण्यकांडातल्या सर्ग 47 मधल्या 4थ्या आणि 10व्या श्लोकामध्ये जो उल्लेख आहे तो तुम्हाला आढळेल आणि त्यात जवळपास सगळ्या काळाचा तुमचा उलगडा होऊन जाईल. त्यात सीता माता रावणाला आपला परिचय करून देतात. म्हणजे रावण तिथे अतिथीच्या रूपानं आला आहे. अतिथीच्या रूपानं आल्यावर तो सीतेशी संवाद साधतो आहे. बरं, संवाद साधताना सीतेच्या सौंदर्याचं वर्णन करतोय, अगदीच नको त्या भाषेत करतोय, पण तरीही माता सीता आपल्या मर्यादांना पाळत अतिथी धर्म निभावतायत. आणि तब्बल 22 श्लोकांच्या मधून सीता मातेने आपला परिचय रावणाला करून दिलाय. जेव्हा तो असभ्य भाषेत बोलतोय, आपला परिचय देतोय आणि सांगतोय की मी कोण आहे, मी काय आहे, तेव्हा त्या 22 श्लोकांच्या मध्ये रावणाला आपला परिचय करून देत आहेत. त्या सांगतायत की मी कोणत्या कुळात येईल तुला माहित नाही, तू माझ्यावर वाईट नजर टाकतोयस, पण लक्षात ठेव हा तुझ्या विनाशाचं कारण असेल. तुझा विनाश यात दडलेला आहे, तू कदाचित मला नेशील, पण त्यातच तुझा विनाश आहे, हे सीतामाता सांगतात. आणि त्यावेळी जो काळ सीतामातेने सांगितला ना, तो फार महत्वाचा आहे. उषित्वा द्वादशम समा इक्ष्वाकुणाम निवेशने, या श्लोकामध्ये त्या सांगतात की मी जवळपास 12 वर्ष विवाहानंतर आपल्या पतीसोबत अयोध्येला राहिलेली आहे. जवळपास 12 वर्ष, म्हणजे विवाहाच्या नंतरचा कालावधी सुद्धा 12 वर्षाचा सांगितलाय. आणि त्या रावणाला हेही सांगतात की मी जेव्हा वनात निघाले
जेव्हा वनात निघाले तेव्हा माझं वय काय असेल? मम भरता महातेजा वयसा 25 शकम. म्हणजे मी जेव्हा वनात निघाले तेव्हा माझ्या नवऱ्याचं वय 25 वर्ष असेल. आणि हा शेवटचा टप्पा आहे बरं का वनवासाचा. शेवटचा टप्पा. जवळपास 10 महिने माता सीता रावणाच्या ताब्यामध्ये होत्या. जवळपास 10 महिने, वर्षभर पण नाही, जवळपास 10 महिने रावणाच्या ताब्यामध्ये अशोक वाटिकेमध्ये होत्या. स्वतःचंही वय सांगतायत. 18 ही वर्षाणी मम जन्मनी गण्यते. माझ्या जन्मापासून गणल्यावर 18 वर्ष होईल वय, इतकं माझं वय असेल वनात निघताना. जवळपास 13 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळेला सीतामातेचं वय काय असेल, रामाचं वय काय असेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. म्हणजे मी वनात निघाले त्यावेळेला माझं वय असेल आणि लग्न कोणत्या वर्षी झालं असेल याचाही अंदाज तुम्हाला येऊन जातो. म्हणजे साधारणतः 12 वर्ष राहील तरी 6-7 वर्षाच्या सीतामाता असतील आणि रामाचं वय काय असेल ते असेल. आता हे सगळं अंदाज आहे, याची माहिती नाहीये. मी आपला ते जेव्हा निघाले त्यावेळेसचं वय सांगतायत आणि 12 वर्ष राहिले असं रावणाला सांगतायत, त्यावरून बांधलेला हा अंदाज आहे. साधारणतः 22 लोकांच्या मधून करून दिलेला हा परिचय आहे. आणि या परिचयात माता सीता रावणाला आपल्या पतीचा पराक्रम, आपल्या सगळ्या गोष्टीची अगदी कणखरपणे जाणीव करून देतात आणि सांगतात की तू चुकतोयस, तुझ्या विनाशाला आमंत्रित करतोयस. बरं, हा कणखरपणा फक्त वनवासामध्ये होता का? फक्त वनवासात होता का? नाही, वनवासाला निघतानाही होता. अयोध्याकांडाच्या 30व्या सर्गामध्ये 3, 4 आणि 5 क्रमांकाचे श्लोक आहेत, ज्यामध्ये भगवान रामचंद्र सीतेला सांगायला येत आहेत की महाराज दशरथांनी माता कैकेयीला दिलेल्या वचनाप्रमाणे, शब्दाप्रमाणे, वराप्रमाणे मला वनवासाला जावं लागणार आहे. तेव्हा मी वनवासाला जातो आहे, तू काळजी घे आईची, पित्याची आणि अन्य लोकांची. तेव्हा 30व्या सर्गात, अयोध्याकांडाच्या 30व्या सर्गात 3, 4 आणि 5 श्लोकामध्ये माता सीता प्रभू रामचंद्राला सांगतायत की देवा, तुम्हाला असं वाटलं तरी कसं की मी तुमच्याशिवाय सुखी राहू शकेन आणि सासरच्या मंडळीशी कसं वागायला हवं याचे संस्कार माझ्या पित्यानं माझ्यावरती केलेले आहेत. मी तुमच्याशिवाय राहू शकणार नाही. तुमची सेवा करणं हे माझं महत्वाचं काम आहे आणि मी ते करणार. मी तुमच्यासोबत वनात येणार. भगवान रामचंद्र म्हणतात, अगं तुला वनात आल्यावर काय त्रास होईल? तिथे राहायला नीट जागा असणार नाही, आंघोळीला नीट जागा असणार नाही, खायला नीट असणार नाही, कंदमुळं खाऊन जगावं लागेल, हे सगळी अवस्था वाईट असणार आहे. श्वापदं असतील, तू घाबरशील, तुला भीती वाटेल. पण नाही, त्यांनी ऐकलं नाही आणि अट्टहासाने भगवान रामचंद्रांच्या सोबत त्या निघाल्या. इथे दुसरा कणखरपणा आहे बघा. 8-9 महिन्याचा कालावधी झाला असेल रावणाच्या तावडीत सापडून. रावण सातत्यानं माता सीतेला म्हणतोय की तू माझ्याशी विवाहबद्ध हो, तू माझी हो. पण नाही, त्या रावणाला नकार देतायत आणि आपली रामावरची श्रद्धा अढळ ठेवतायत. अशा वेळी हनुमान माता सीतेच्या समोर उभा राहतो, ओळख देतो, परिचय देतो, ओळखीची खूण देतो आणि सांगतो की माते, तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला आत्ता इथून घेऊन जाऊ शकतो. तेव्हा माता सीता फार सुंदर पद्धतीनं सांगतात, हनुमाना, तू मला घेऊन जाशीलही. कदाचित राक्षस तुझ्या मागे लागून तुझा पराभव करायचा प्रयत्न करतील. या युद्धात कदाचित मी पडेल, समुद्रात पडेल, समुद्री श्वापद मला खातील, असंही होऊ शकतं. किंवा तू मला वाचवून देखील नेऊ शकतोस. तुझ्यात तेवढा पराक्रम आहे, माझ्या पुत्रावरती माझा विश्वास सुद्धा आहे. पण जर तू मला घेऊन गेलास तर याचं श्रेय तुला मिळेल, इक्ष्वाकू वंशाच्या रामाला याचं श्रेय मिळणार नाही. ते रामाला मिळायला हवं. मला सोडवून नेणं ही प्रभू रामचंद्रांची जबाबदारी आहे. त्यामुळं प्रभू रामचंद्रांनी रावणाला पराभूत करावं, त्याचा वध करावा आणि मगच मला घेऊन जावं, ही माझी इच्छा आहे. इथे कणखरपणा आहे. पतीकडे जाण्याची संधी आहे, लवकर होणार आहे. पण नाही, त्यांनी मला जिंकावं, त्यांनी त्याला हरवावं आणि मला घेऊन जावं. माझी सुटका करण्याची जबाबदारी प्रभू रामचंद्राची आहे. इथे कणखरपणा आहे. जेव्हा अयोध्येला परतत असताना प्रभू रामचंद्राची आणि सीतेची रावणाच्या तावडीतून सुटका होते, तेव्हा सीतेच्या चारित्र्यावर शंका घेतली जाते, अग्निप्रवेशाचा विषय होतो. तेव्हा पुन्हा सीता माता देव अग्नीला विनंती करतात की मी जर सर्वार्थाने रामाची असेल तर मी याही अग्निदिव्यातून बाहेर पडेल.
काया वाचा मन इंद्रियांनी मी रामाचा स्वीकार केलेला असेल, फक्त रामाचाच विचार केला असेल, रामाशिवाय अन्य विचार केला नसेल, तर इथे कणखरपणा आहे. जेव्हा लक्ष्मणाने सीता मातेचा त्याग करण्यासाठी वनात घेऊन गेले, तेव्हा सीता मातेला लक्ष्मणाने सांगितलं, माते आता हे इथेच कायम तुम्हाला राहायचं आहे, मला परत जायचं आहे, त्याग करण्याविषयी सांगितलंय. तेव्हा लक्ष्मणा, माझ्या गर्भात इक्ष्वाकू वंशाचा दिवा वावरतो आहे याची जाणीव ठेव आणि बघ मी आता सांभाळ करणं असं सांगते. इथे कणखरपणा आहे. जेव्हा महर्षी वाल्मिकी माता सीतेच्या विषयीचं सत्य प्रभू रामचंद्रांना अयोध्येत सांगतात आणि अयोध्येत सांगितल्यावर जेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात की सीतेनं पुन्हा एकदा आपल्या पावित्र्याची परीक्षा द्यावी, तेव्हा जे घडलंय ना ते फार महत्वपूर्ण आहे. मला इथे महाभारतातल्या प्रसंगाची आठवण येते. उत्तरेच्या गर्भाचा जेव्हा वध झाला होता, तेव्हा उत्तरेच्या गर्भाला जिवंत करताना भगवान श्रीकृष्णाने आपल्या सर्वस्वपणाला लावलं होतं ना, तशा माता सीता इथे सर्वस्वपणाला लावतात. उत्तरकांडातल्या 97व्या सर्गातल्या 14, 15 आणि 16 क्रमांकाचा श्लोक तुम्ही वाचून बघा, ज्या श्लोकामध्ये माता सीता भूमीलाच आव्हान करतायत, हे माते, काया वाचा मन यांनी मी फक्त रामाचाच विचार केला असेल, रामाशिवाय अन्य कोणताही विचार माझ्या मनात स्पर्शला नसेल, तर ही धरणी माता आम्हाला तिच्या उदरात स्थान देईल. काय काय ताकद! आणि धरणी दुभंगते आणि धरणी माता सीतेला आपल्या उदरात घेऊन जाते, आपल्या लेकराला आपल्या सोबत घेऊन जाते. मातीमधून आलेल्यांनी मातीमध्ये जायचं असतं, धरणीतून आलेल्यांनी धरणीतच जायचं असतं. माता सीतेचे प्रकटीकरणच धरणीतून झालेलं होतं. म्हणून सुरुवातीला मी सांगितलं की ज्या कथेविषयी आपण बोलतो ना, ती रावणाची कन्या होती का, रावण मंदोदरीची कन्या होती का? नाही. धरणीतून आल्या, धरणीत निघून गेल्या त्या माता सीतेने आयुष्यभर फार कमी संवाद आहेत सीता आणि रामाच्या मधले, पण जे संवाद आहेत ते सीतेचा कणखरपणा दाखवणारे आहेत. आणि हाच कणखरपणा प्रत्येक सीतेनं आपल्या अंगी बाणायला हवा. नमस्कार.